नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। 8वी NMS बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मॅट याच्यातला आपण आकृती आणि समसंबंध हा घटक आज पाहणार आहोत। याच्या आधी आपण अक्षरमाला त्याच्यातला समसंबंध आणि अंकमाला त्याच्यातला समसंबंध पाहिला होता। आता आपण आकृत्यांमधला समसंबंध पाहूया, ठीक आहे। तर 2015-16 पासून 2023-24चे सर्व प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्या प्रश्नपत्रिकेत या घटकावर तब्बल 25 प्रश्न आलेत मित्रांनो। त्यामुळे या घटक आणि सरासरी तुम्ही लक्षात घेतलं असेल तर 2 प्रश्न 2 वर्ष झालेत फक्त, अदरवाईज 3-3 प्रश्न प्रत्येक वर्षी तुम्हाला आलेले दिसत आहेत, ठीक आहे। चला तर सुरू करूयात घटकाला आकृत्यांमधला समसंबंध। आता प्रश्न कशा प्रकारचा असतो पहा, या प्रकारच्या प्रश्नात 3 आकृत्या दिलेल्या असतात, ठीक आहे, ज्यांच्यामध्ये पहिल्या 2 आकृत्यांमध्ये एक विशिष्ट संबंध असतो। म्हणजे काय, समजा पहिली आकृती दिलेली आहे तुम्हाला, त्याच्यानुसार मग दुसऱ्या आकृतीत काहीतरी फरक झालेला आहे, ठीक आहे। तर तसाच तिसऱ्या आकृतीत त्या पद्धतीनं होणारा फरक तुम्हाला चौथ्या आकृतीत शोधायचा असतो, ठीक आहे। सो एक विशिष्ट संबंध असतो, तोच संबंध पाळणारा पर्याय तिसऱ्या आकृतीसाठी शोधायचा असतो। असा नियम पाळणारी आकृती उत्तर म्हणून निवडायची असते, जी पर्यायामध्ये असते। आणि त्याच्यासाठी सूचना काय येते तुम्हाला पहा, तर सूचना अशी येते, पुढील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे, तर तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। अशा पद्धतीचे प्रश्न असतात, ठीक आहे। चला सुरू करूयात। आता याच्यासाठी तुम्हाला काय काय माहीत पाहिजे ते महत्त्वाचं आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला दिशाज्ञान गरजेचं आहे, म्हणजे दिशेनं फिरणारे, मग त्याच्यामध्ये घड्याळाच्या दृष्टीनं घड्याळात म्हणजे घटिवत आणि प्रतिघटिवत 2 दिशा ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, घटिवत आणि प्रतिघटिवत। आता प्रतिघटिवत म्हणजे काय, तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, ठीक आहे। म्हणजे सपोज अशा पद्धतीनं जर आकृतीमधल्या काही बाबी फिरत असतील तर त्या काय झाल्या, घटिवत झाल्या, ठीक आहे, कारण घड्याळाचा काटा असाच फिरतो, बरोबर आहे। परंतु जर समजा हेच आकृतींमधले जे घटक आहेत ते अशा पद्धतीनं फिरत असतील, अशा पद्धतीनं जागा बदलत असतील तर ते काय झालं, प्रतिघटिवत झालं, ठीक आहे। घटिवत आणि प्रतिघटिवत या 2 बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आकृत्यांमध्ये रेषाखंडांच्या संख्येमध्ये कधी फरक पडतो, कधी कधी आकृती जी असते ती समजा अशी आहे तर ती पुन्हा काय होते, अशी होते, म्हणजे किती डिग्रीमध्ये फिरते हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचे। अंशामध्ये तिचं जे फिरणं आहे ते माहीत असणं गरजेचे। यातले काही प्रश्न हे आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा याच्यावरती सुद्धा आधारित आहे, म्हणजे आरशातल्या प्रतिमा कशा पडतात आणि पाण्यातल्या प्रतिमा कशा पडतात ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, ठीक आहे। याच्यावरती सुद्धा काही प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत। कोण, त्याचबरोबर किती अंशात फिरला, आकृतीमध्ये दिशेमध्ये होणारा बदल यासारखेच प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला दिसतात, किंवा रेषाखंडांची संख्या, आकृत्यांमध्ये होणारे फरकाची संख्या, तर या पद्धतीनं तुम्हाला असणार आहे, ठीक आहे। आता पाहूयात आपण 2015 ते 2023-24 पर्यंत एकूण 25 प्रश्न आले, त्यातला 2015-16चा प्रश्नपत्रिका बघतोय आणि त्याच्यानुसार आपण पुढे चालतोय, ठीक आहे। तर 12वा प्रश्न होता पहा 2015-16च्या प्रश्नपत्रिकेतला। प्रश्न बघा किती सोपा आहे, याचं उत्तर तुम्ही आय होप की तुम्ही जे प्रश्न आहे तिथं पॉज करून जरी तुमचं उत्तर काढल्यानंतर उत्तर चेक केलं तरी चालेल, ठीक आहे, तुमची प्रॅक्टिस चांगली होईल। आता पहा प्रश्न काय आहे, तर तुम्हाला एक गोल दिसतोय, त्या गोलमध्ये आता बदल काय झाला बघा, गोलच्या ठिकाणी गोल जशाच तसा आहे, ओके, म्हणजे गोलमध्ये काही फरक नाही। पण हे आतमध्ये जे 2 भाग दिसत आहेत की नाही, हे आतले 2 भाग, तर या 2 भागांमध्ये बदल झालेला दिसतोय पहा तुम्हाला, म्हणजे हे बाहेरच्या बाजूने आहेत असे, पण इकडं काय झालेत, आतल्या बाजूने आहेत, ठीक आहे। म्हणजे जे बाहेर आहेत ते कसे येणार आहेत, आता आतल्या बाजूने आहेत। मग आता तुम्ही एक गोष्ट तर क्लिअर करू शकता की तुमचा जो पर्याय आहे या ठिकाणी, हे बघा बाहेरच्या बाजूला आहेत, म्हणजे तुमच्या उत्तरात ते आतल्या बाजूला येणार आहेत हे तर नक्की। मग आतल्या बाजूला असणार हा तर पर्याय कटला तुमचा। आता हे राहिले 3 पर्याय, ठीक आहे, मग तिन्हीमध्ये पण आतल्या बाजूला आहे, मग हा पर्याय आपण काय करूया, सोडून देऊयात। आता दुसरी गोष्ट बघूयात, मग याच्यामध्ये बघा ह्या बाणांची दिशा वरच्या बाजूला आहे, तर ह्याच्यात याची वरच्याच बाजूला आहे, म्हणजे हे जी दिशा आहे तीच दिशा जशीच्या तशी आहे। मग खालच्या दिशेनंच असणारे 2 बाण असतील आपल्याला, मग खालच्या दिशेनं असणारे बाण बघा, तर हे 2 बाण कटले कारण हे वरच्या दिशेला आहेत, म्हणजे पर्याय 2 आणि 4 आता शिल्लक आहे किंवा जिवंत आहेत असं म्हणूयात आपण, ठीक आहे। आता पुढच्या काय बदल आहे बघा, तर ह्याच्यात एक खाली आहे, तर बघा जो खाली आहे तो इथं वरती गेलाय आणि जो वरती आहे तो काय झाला, इकडे खाली गेलाय, म्हणजे दिशा उलट झाली। मग आता हा खाली आहे, म्हणजे आपल्याला इकडं पहिला जो बाण आहे तो वरच्या दिशेने आला पाहिजे, दुसरा जो बाण आहे तो खालच्या दिशेनं। मग या ठिकाणी बघा वरच्या आणि खालच्या दिशेनं असणार, आता इथं काय झालं, दोन्हीही बाण एकाच दिशेने आहेत,
म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अगदी बरोबर असणारं उत्तर असणार आहे. म्हणजे तुम्हाला सूक्ष्म निरीक्षण करणं गरजेचं आहे. 15-16चाच पुढचा प्रश्न क्रमांक 13वा काय आहे बघा. तुम्हाला एक आकृती दिसते, गोल दिसतोय, त्या गोलाच्या वरच्या बाजूला खालच्या बाजूला काही फरक दिसत आहे. ठीक आहे, आता इथं बघा आपण थोडा वेळ काय पकडूयात की या ठिकाणी बघा हे वरच्या बाजूला आहे, तर हेच पुन्हा खालच्या बाजूला गेले, पण खालच्या बाजूला होताना काय झालं, एक मायनस झाले, म्हणजे 2 शिंग होती तर आता एकच राहिले. ठीक आहे, खाली सुद्धा बघा या ठिकाणी 2 होते खालचे भाग, तो वरती गेल्यावर काय झाले बघा 3 झालेत. म्हणजे कळतंय का की हे जे वरचे भाग आहे ते काय होणार आहेत, आता आकृती एकतर उलटी झाली. ठीक आहे, म्हणजे हा भाग वरती गेला, खालचा भाग वरती गेला आणि वरचा भाग खाली आला. मग आता हा जो भाग आहे तो 100% वरती जाणार आहे, म्हणजे हा भाग वरती गेला हे तर कन्फर्म आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढं काय होणार आहे हे लक्षात घ्या. आता हे खाली किती आहेत, 3 आहेत, 2 आहेत, इथं 2 होते तर 3 झाले, मग इथं सुद्धा तुमचे 3 होणार आहेत हे नक्की. आणि इथं त्रिकोण बघा किती आहे, तर 2 त्रिकोण आहेत. या ठिकाणी बघा 2 रेषा होत्या तर 1 झाले, म्हणजे आता 2 त्रिकोण आहेत तर काय होणार आहे, इथं 1 त्रिकोण होणार आहे. ठीक आहे, म्हणजे कोणता पर्याय राहतो मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 1 हा राहतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सूक्ष्मपणे निरीक्षण करायचं आहे, हे एकत्रित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 14वा आहे त्याच प्रश्नपत्रिकेतला. आता पहा इथं 2 भिन्न आकृत्या होत्या, एक षटकोन आणि एक वर्तुळ होता. त्याचं काय झालं बघा बरं पुढं, तर पुढं वाढ अशी झाली आहे की तो वर्तुळ छोटा असताना सुद्धा काय झालं, मोठा झाला आणि त्यानं सामावून घेतलं षटकोनाला, आणि आतमध्ये एक तिसरीच आकृती आली. ठीक आहे, वेगळी आकृती आली ज्याचा ह्या दोघांशी काहीही संबंध नव्हता. मग आता इथं सुद्धा काय होणार आहे बघा, खाली जी आकृती आहे ती मोठी होणार आहे, म्हणजे या ठिकाणी त्रिकोण मोठा होणार आणि त्रिकोण कोणाला सामावून त्रिकोण मोठा होणार आणि ह्या वरच्या आकृतीला सामावून घेतलं तसं गोलाला किंवा वर्तुळाला काय करणार, तो आतमध्ये सामावून घेणार. मग आता असा पर्याय आधी बघून घ्या की ज्याच्यामध्ये त्रिकोण बाहेर आहे. ठीक आहे, मग आता हा तर पर्याय येणार नाही, हा पण पर्याय येणार नाही, मग हे 2 पर्याय आहेत. आणि त्रिकोण बाहेर आहे आणि नंतर वर्तुळ आहे, मग या ठिकाणी बघा डायरेक्ट षटकोन दिला आहे, वर्तुळ आणि वर्तुळाच्या आत षटकोन पाहिजे होता, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, हे झाले 2015-16चे प्रश्न. वळूयात आता पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे. 2016-17ची प्रश्नपत्रिका 3 प्रश्न आले होते, याच होता 62. पहिला प्रश्न घेतोय आपण 62वा. बघा काय आहे, षटकोन आहे, आतमधले रेषाखंड मोजा किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6. आपण काय करूयात, बिंदूपासून मोजूयात असं. ठीक आहे, म्हणजे तसं तर 3च आहेत, पण आपण त्याचे टप्पे केले तर किती होतात, 6. तसंच बघा 6 तर षटकोनाला 6 आहे, चौकोनाला 4 आहे. मग आता या ठिकाणी बघा काय दिलंय तुम्हाला, तर इथं तुम्हाला दिलेलं आहे किती रेषाखंड आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, मग आता 6चे 4 झाले, मग 5चे किती व्हायला पाहिजेत सांगा, तर 5चे व्हायला पाहिजे 3. मग 3 साठी कुठली आकृती व्यवस्थित बसेल, तर त्रिकोणाची बसेल, आणि त्रिकोणाची तर बसेलच. आता इथं पण त्रिकोण आहेच की. ठीक आहे, इथं पण त्रिकोण आहेच की, पण यानं काय केलंय, तर बाजूंवरती पडलाय. आपल्याला कुठला पाहिजे, कोणांवरती जाणारे रेषाखंड पाहिजे आतले असे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. 63वा प्रश्न आहे पहा. आता हाही प्रश्न अगदी सोपा आहे. इथं फक्त बाणांची संख्या मोजा सुरुवातीला, 1 2 3 4 आणि 5. इथं सुद्धा बघा 5च आहेत, आणि त्यांचं फक्त काय झालं बघा, म्हणजे असं म्हणेल मी की हे प्रतिघटीवत 90 अंशात फिरलं आहे, त्यावेळेस ही आकृती मिळते. मग याला सुद्धा प्रतिघटीवत असं फिरवा, म्हणजे हा जो लॉलीपॉप दिसतोय की नाही, हा काय होणार आहे, आता खाली जाणार आहे असा, पुढचा हा वरती जाणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने याच्यामध्ये काय होणार आहे, फरक होत जाणार आहे. मग असा पर्याय आधी बघा, हे आडवे तर 100% येणार नाहीत, मग राहिले हे 2च पर्याय. मग खाली असणारा हा एकटाच पर्याय, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, हा असणार नाही कारण ह्याचं वरती आहे, हे जे शिंग दिसतंय तुम्हाला ते वरच्या बाजूला दिसते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. 64वा प्रश्न काय आहे, तर याच्यात आपण जर अशी आकृती आली, संमिश्र आकृती ज्याच्यामध्ये खूप साऱ्या आतमध्ये आकृत्या दिसतं, तर इथं बघा काय झालंय, ह्याची दिशा कशी बदलत गेली ते पाहता येईल बघा. या ठिकाणी हा कसा होता, इथं होता, तर तो इथं गेलाय, म्हणजे काय झालंय, तर तो प्रतिघटीवत दिशेनं एक एक कॉर्नर वरती चाललेला तुम्हाला दिसतो. ठीक आहे, कारण पुढचा पण बघा, हा जो होता हा तो कुठं गेला बघा बरं, एक कॉर्नर मागं गेला, म्हणजे प्रतिघटीवत दिशेनं काय चाललेलं आहे. ठीक आहे, मग इथं सुद्धा आपल्याला तेच करावं लागणार आहे. हा जो आहे तुम्हाला दिसतोय, आता याच्यातला हा घेऊयात आम्ही सुरुवातीला, म्हणजे लक्षात राहायला सोपं जातं, कारण हे सारखेच वाटतं जवळपास. तर या ठिकाणी हा काय होईल, आता एक ना बॅक येईल, म्हणजे या ठिकाणी तुमचा हा असा भाग येणार आहे. मग असे आधी पर्याय बघा कुठले कुठले, सगळेच आहेत. ठीक आहे, मग त्याचा विषय सोडून द्या, आता पुढच्याकडे बघूयात. आता हा जो आहे ज्याच्यामध्ये 4 रेषाखंड किंवा 2 व्यास दिसत आहेत, तो कुठं जाणार आहे, इथं जाणार आहे. मग तसा पर्याय बघा,
तो सगळेच आहेत जवळपास, ठीक आहे. मग आता तुम्हाला पुढचा पण चेक करावा लागेल. मग पुढचा कुठला घ्याल तर या ठिकाणचा बघा, ज्याच्यामध्ये 3 व्यास तुम्हाला दिसत आहेत, हा ठीक आहे, तो बघूया. तर तो कुठे गेला पाहिजे, आता या प्लेसला आला पाहिजे, ठीक आहे. मग या प्लेसला जाऊन 3 व्यास असणारा बघूयात कुठला आहे. तर 3 व्यास असणारा बघा हा एक आहे, म्हणजे हे तर कटला 100%, हा सुद्धा कटून गेला. आता राहिले हे 2, ठीक आहे. मग आता याच्यात आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, हा पण बघा त्याच्या प्लेसला बरोबर आहे, म्हणजे कुठला, हा जो होता ज्याच्यात 4 व्यास आहे तो इथं जाणार होता. दोघांकडं पण तिथंच आहे, या ठिकाणीच दोघांकडं पण आहे. मग आता राहतो प्रश्न कशाचा माहिती आहे, तर तुमची जी आतमध्ये जी आकृती आहे ना सेंटरला, ती आकृती बघा इथं कशी होती, उभी होती. म्हणजे थोडक्यात ही अशा पद्धतीच्या 2 आकृत्या एकत्र आलेल्या आहेत, ठीक आहे, अशा पद्धतीच्या. तर त्या काय झाली, तर आडव्या झाल्या. मग आता इथं आडव्या आहेत म्हणल्यावर इथं कशा होतील, उभ्या. मग उभ्या असणारा पर्याय कुठला आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय 3 हे उत्तर तुमचं आहे. म्हणजे तुम्हाला जास्त निरीक्षण करावं लागेल. पुढे पुढे असे काही प्रश्न आहेत की तुम्हाला खूप ऑब्झर्व करावं लागेल, ठीक आहे. पाहूयात पुढचा 2017-18 मध्ये शिरतोय आपण आता. यावर्षी मात्र 2च प्रश्न आले होते. आता प्रश्न बघा काय आहे, हे थोडक्यात आपण वाय पकडूया त्याला, ठीक आहे. वायचं डायरेक्शन कसं बदलत गेले बघा. वाय काय झाला आहे, प्रतिघटिवत दिशेनं 90 अंशात फिरला आहे, बरोबर आहे. म्हणजे तो असा आहे, तर आता काय झाला, इकडे गेला आहे, हा इकडं असा आलेला आहे. आता हा वाय जो आहे तो सुद्धा कसा फिरणार आहे, प्रतिघटिवत दिशेनं. म्हणजे हा वरती जाणला असा, बरोबर आहे, हा असा जायला पाहिजे वाय. म्हणजे वरच्या बाजूला असणारा पर्याय तर आपल्याला आधी बघावं लागेल. हे 2 पर्याय तर 100% कटले, ठीक आहे. आता राहतो प्रश्न कशाचा मित्रांनो, की त्याची जी इथली दांडी आहे खालच्या बाजूची ती नेमकी कशी होईल, ठीक आहे. आता हा वाय या दिशेनं असा गेला की ती अशी होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल बघा, तर हे जे आहे ते अशा सॉरी, हे इकडं जाईल का इकडं जाईल, थोडासा विचार करूयात आपण आणखी एकदा. थोडंसं काहीतरी मिस्टेक आहे. म्हणजे काय की हा असा जाणार, बरोबर आहे, हा असा फिरणार, म्हणजे हे काय होणार, फक्त इकडे येणार. म्हणजे हा अशा पद्धतीचा पर्याय तुमचा बरोबर असणार, जो पर्याय क्रमांक 4 आहे, ठीक आहे. कारण हे जसं वरच्या दिशेनं गेलं की हे वाय तसंच जाणार, फक्त हे असं होणार आहे, ठीक आहे. म्हणजे वाय तसाच दिसणार आहे, फक्त त्याचं डायरेक्शन बदलणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. हाही प्रश्न अगदी सोपा आहे मित्रांनो, याच वर्षाचा प्रश्न आहे. इथं बघा हा जो उभा बाण आहे ना, याला तुम्हाला 2 अशा रेषा दिसत आहेत, सॉरी तिरकस, ठीक आहे. 1 मिनिट, ठीक आहे. तर तेच बघा पुढं काय त्याच्यामध्ये चेंज झालं, तोच काय झाला, उलटा झाला आणि 1 झाले. मग या ठिकाणी बघा इथं 2 आहेत, हा उलटा तर 100% होणार आहे, आणि किती होतील, 2 होतील, ठीक आहे. मग बघा हा पर्याय तर 100% पहिल्यांदा कटला. त्याच्यानंतर हे जे आहे लॉलीपॉप ज्याला आपण म्हणत आलोय, तो खालच्या दिशेने आता इथं वरती काय होणार आहे, वरच्या दिशेनं. मग हा जो आहे वाय म्हणूयात थोड्या वेळेला आपण, तर हा जो आहे तो काय झाला, आता वरच्या दिशेनं आहे, तो आता कसा होणार आहे, खालच्या दिशेनं. मग खालच्या दिशेनं असणारे पर्याय बघा तिन्ही पण आहेत, म्हणजे तिथं आपल्याला विचार करायची गरज नाही. नंतर इथं 3 आडव्या रेषा होत्या, इथं 2 झाल्या. मग आता इथं बघा किती रेषा आहेत, 2 रेषा आहेत, तर काय होणार आहे, 1 रेष होणार आहे. म्हणजे कुठला पर्याय येणार आहे, तर पर्याय क्रमांक आपण बघू शकता 2 जो आहे तो एकदम त्याच्यासाठी सुटेबल आहे. तुम्ही म्हणाल की पर्याय 4 मध्ये पण आहे, परंतु पर्याय 4 मध्ये काय झालंय, बाणाची दिशा बदललेली तुम्हाला दिसून येते, ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे 18-19च्या वर्षातला, आणि प्रश्न क्रमांक आहे 23वा, ठीक आहे. प्रश्न काय बघा, तुम्हाला आकृती कशी दिली, हे डायरेक्शन कसं चेंज झालं बघा. इथं काय आहे, या कॉर्नरमध्ये आहे, तर इथं काय गेलं आहे, मध्ये गेलेलं आहे, ठीक आहे. मग इथं सुद्धा तुमचा हा 100% मध्ये जाणार आहे, म्हणजे हा पर्याय इथं कटला, ठीक आहे. आता राहतो प्रश्न कुठला, की हा जो तुम्हाला दिसतोय हा भाग कसा बदलला आहे ते बघा. लक्षात घ्या की हा किती डिग्रीमध्ये बदलला आहे. जर समजा हा डायरेक्ट इथं आला असता तर 45 मध्ये, आणि इकडे गेला आहे म्हणजे तो किती, 45 + 90 135 अंशामध्ये तो काय झाला आहे, फिरला आहे. कुठल्या दिशेने, प्रतिघटिवत दिशेने. मग आपला हा सुद्धा जो आहे ना, तो 135 अंशात फिरला पाहिजे प्रतिघटिवत दिशेने. म्हणजे काय, तो 90 अंशाला इकडे येईल सरळ, ठीक आहे. जस्ट अ मिनिट, बघा 90 अंशाला तो असा सरळ येईल, आणि नंतर मग 135ला म्हणल्यावर या कोपऱ्यात येईल. म्हणजे हा जो गोल आहे तो कोपऱ्यात आला पाहिजे इकडच्या. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा अगदी बरोबर असणारा पर्याय तुम्हाला दिसतो. 135 अंश प्रतिघटिवत दिशेने तो काय झालेला आहे, फिरलेला आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 18-19 मधला 24वा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, तुम्हाला एक आकृती दिली आहे, पहा काळजीपूर्वक त्या आकृतीकडे बघा. ह्या आकृतीला इथं असं कधी करू शकतो आपण, जर समजा ही आकृती आपण आरशात अशी पाण्यात बघितली तर तुम्हाला अशी दिसणार आहे.
साधं सिंपल लॉजिक आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जशाच तशी ही अशी दिसणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं हे भाग इथं वरती येणार आहे वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं, आणि तीच आकृती इथं दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय बघायचं आहे, ह्या आकृतीला पाण्यात बघायचं आहे, संपला विषय. मग पाण्यात बघताना काय होतं, ही असं येणार आहे, हा मागच्या बाजूला हा जो बॅटरीसारखा जो भाग आहे तो अशा पद्धतीने येणार आहे, आणि हा जो भाग आहे लक्षात घ्या. आता हा भाग कुठं दिसेल ते महत्त्वाचं आहे, ठीक आहे. हा जो भाग दिसतो ना, कारण आकृतीमध्ये असं एखादं कुठंतरी असतं की जे आपल्याला लॉजिक थोडंसं देऊन जातं मित्रांनो, लक्षात घ्या. ते त्याच बाजूला राहणार आहे, म्हणजे इकडच्या बाजूला ना तर ते ह्याच बाजूला. म्हणजे आपण जिथं आकृती काढतोय की नाही, खरं तर त्यांना इतकं सोपं करून दिलं तर तुम्हाला तीच आकृती तुम्हाला इथं खाली पाण्यात दिसत होती, सेम तीच आकृती. म्हणजे पर्याय देताना सुद्धा किती सोपं करून दिलं तर त्यांना, की चला इथंच आहे, नीट बघा, व्यवस्थित बघा, ऑब्झर्व करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. म्हणजे त्याचीच आर्श पाण्यातली प्रतिमा त्याच्या खालीच दिलेली आहे, अशीच हीच प्रतिमा तुम्हाला जशीच तशी मिळाली असते, ठीक आहे. अगदी सोपा प्रश्न होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, म्हणजे पुढच्या वर्षात जाऊयात, कारण ह्याही वर्षी 2च प्रश्न, 17-18 आणि 18-19 2-2 प्रश्न आले होते, ठीक आहे. आता बाकी 3-3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 84 आहे 19-20च्या प्रश्नपत्रिकेतला. याच्यात सुद्धा बघा ह्याचं जे डायरेक्शन आहे ते कसं बदललं आहे. आता बघा हा जो आहे की नाही, याला आपण थोडा वेळ एच म्हणूया, ठीक आहे. आपल्या रेग्युलरमध्ये जर तो घटीवत दिशेने 90 अंशात फिरला तर तो काय होणार आहे, एच होणार आहे. परंतु एच होताना तो एच कसा झाला आहे बघा, उलटा एच झाला आहे, ठीक आहे. म्हणजे तो काय होणार, एच होणार आपण फिरवल्यावर, आणि पुन्हा त्याला जर तुम्ही आरशात बघितलं तर तुम्ही तो असा दिसणार आहे. मग इथंही तेच करा मित्रांनो. आधी जी आकृती तुम्हाला दिसते की नाही, त्याला काय करा, 90 अंशात फिरवा. मग 90 अंशात ही आकृती फिरवल्यावर कशी दिसेल याचा विचार करा. आता समजा तुम्हाला सध्या हे दिलंय 90 अंशात, इथली शेवटची आकृती. ज्यावेळेस तुम्ही ती फिरवणार, ज्यावेळेस तुम्ही काय करणार, तिला 90 अंशात फिरवणार, तर ती कशी होणार, अशी वाकडी होणार, हे खालच्या दिशेनं होणार, बरोबर आहे. आता मला सांगा, हे जर इथं खालच्या दिशेने आहे, मग पुन्हा आपल्याला त्याला काय करावं लागणार आहे, बदलावं लागणार आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जो पर्याय तुम्हाला इथं दिसतोय की नाही, तर तो पर्याय तुमचा याच्यात वाटणारा जो करेक्ट पर्याय आहे की नाही. कारण याच्यात आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला याच्यात सांगतो, ऑब्झर्व करता येईल तुम्हाला, की इथं आडव्या आकृत्या आहेत पहा, तर इथं उभ्या झाल्यात. म्हणजे इथं उभे म्हणजे आडवी तर आकृती 100% येणार, ह्या दोन तर कटल्या 100%. मग राहतोय प्रश्न ह्या दोघांचा, ठीक आहे. मग ह्या दोघांचा प्रश्न राहतोय म्हटल्यावर आपल्याला थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला उत्तर काय होतं, मिळून जातं. तसंही लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला इथं 3ही एच आहेत, 3ही एच आहेत, इथं सुद्धा 3ही एच आहेत. म्हणजे इथं जे मगाशी जे वेगळ्या पद्धतीनं होतं तसा विचार करायची सुद्धा गरज तुम्हाला इथं दिसत नाही, ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे काय, तर हे पहिल्यांदा फिरवून घ्यायचं आहे. फिरवल्यानंतर जे बदल होणार आहे ते बदल समजून घ्यायचे, ठीक आहे. मग आता आपण काय केलं, याला फिरवलं तर हा फिरवला की एच कसा होणार आहे तेही लक्षात घेतलं, ठीक आहे. मग पुढं काय करणार आपण बघा, तर सुरुवातीला आपण ह्याला काय केलं, क्रॉस करून घेतलं, म्हणजे हे अशा पद्धतीने येईल. आणि हे जे आहे ह्याचं पुन्हा उलटं करून ते खाली बघायचं कुठे, तर ते इथे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला बदलायचं आहे, याला बदलणार आहात तुम्ही, पण बदलल्यानंतर ह्याचं डायरेक्शन जे आहे ते इथं जाणार आहे, खालच्याला, ठीक आहे. आणि मग त्याच्यात पुन्हा तुमचा उलटा बदल तर होणार आहेच आहे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 85 त्याच वर्षातला प्रश्न आहे पहा. हाही प्रश्न अत्यंत सोपा आहे मित्रांनो. काय केलंय हे बघा, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता ही आकृती जर समजा, या आकृतीची जर तुम्ही पाण्यातली प्रतिमा बघितली तर तुम्हाला हीच प्रतिमा दिसते. हे असं दिसणार, हे असं दिसणार, ठीक आहे. त्याच पद्धतीनं हे असं असं खाली दिसणार आहे आणि गोल आपली जागा तिथंच ठेवणार आहे. मग ह्याची तुम्हाला पाण्यातली प्रतिमा बघायची आहे मित्रांनो. मग हे जे 7 आहे ते असं दिसणार आहे तुम्हाला, असं दिसेल का, नक्कीच नाही. कसं दिसणार आहे, तर हे 7 तुम्हाला अशा पद्धतीनं दिसणार आहे, असं उलटं 7. मग तसा पर्याय तुम्हाला कुठं दिसतोय बघा, हे तर नाही आहे, पहिला नाही आहे किंवा चौथा पण नाही आहे, ठीक आहे. मग आता ह्या दोघांमध्ये पर्याय आहे. त्याच्यानंतर आता बघा याची जी ह्याची दिशा बघा कुठं आहे मित्रांनो, हे इथं आहे. आपल्याला कुठं पाहिजे, इथं पाहिजे. म्हणजे इथंही तुम्हाला पर्याय क्रमांक 3 अगदी त्याच्या खालीच दिला आहे. म्हणजे 85चं उत्तर पर्याय क्रमांक 3 जे आहे ते अगदी मगाशी जशी आकृती बघितली आपण पाण्यातली त्याच पद्धतीने आहे, खालीच उत्तर दिलेलं आहे. शोधणं सुद्धा सोपं जातं. आता हा प्रश्न थोडासा क्लिष्ट वाटतो, ठीक आहे. परंतु हा प्रश्न व्यवस्थित बघितला, जर ऑब्झर्व केलं व्यवस्थित, तर तुम्हाला सुद्धा हा प्रश्न सोडवायला अगदी सोपं जाणार आहे, ठीक आहे. बघा आता काय केलं ते लक्षात घ्या आधी. आता आपण एक काम करूयात की याला फक्त 7चं डायरेक्शन बघूया, त्याला 7 म्हणूयात थोडा वेळ. आणि ह्या 7चं डायरेक्शन कसं झालं बघा, हे असा 7 झालं आहे. म्हणजे किती अंशात फिरला आहे हे लक्षात घ्या.
ठीक आहे, अंशात किती फिरला आहे हे लक्षात घ्या, कुठल्या घटीवत का प्रतिघटीवत फिरला आहे हेही लक्षात घ्या. आता समजा हा 7, आता इथं कसं झालं बघा, असा गोंधळ झाला आहे की हा विशिष्ट दिशेनं फिरलेला नाही, म्हणजे एका दिशेने फिरून पुन्हा काय झालं त्याची आरशातली प्रतिमा तयार घेतल्यासारखं घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय करायचं तर दुसरी जी आकृती आहे की नाही ती घटीवत दिशेनं फिरली आहे बघा. एक मिनटं सांगतो तुम्हाला. बघा ही जी आकृती आहे ती काय झाली आहे, याच्यानुसार काय झालं, हे घटीवत दिशेनं जर फिरलं समजा, तर हे घटीवत दिशेनं पहिला पर्याय जर फिरला तर तुमचा हे 7 असा दिसणार आहे अशा पद्धतीनं, बरोबर आहे. आणि हा जो आहे तुमचा जो काही त्रिकोण तयार होतो तो अशा पद्धतीनं कसं तयार झालेला असतो. आणि पुन्हा त्याला कसं बघितलं आहे बघा बरं, पुन्हा त्याला क्रॉस करून बघितलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ह्या आकृतीचा सुद्धा तसाच विचार करावा लागणार आहे. म्हणजे ही आकृती फिरवायची तर आहेच तुम्हाला, आणि फिरवून पुन्हा त्याला काय करायचं आरशात बघायचं. ठीक आहे, म्हणजे तसं जर बघितलं तर याच्या डायरेक्शननुसार जर हे असं असेल म्हणजे हा कॉर्नर इकडे जातोय ना, तर मग हा कॉर्नर कुठं जायला पाहिजे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चौथा जो पर्याय आहे ना तो एकदम त्याच्या आरशातल्या ह्याचा जो चौथा पर्याय आहे ना तो सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला दिसणार आहे, कारण हे असं तर येणार नाही नक्कीच. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अगदी बरोबर उत्तर असेल. आणि त्याला जरा जास्त वेळ जर बघितलं तर तुमच्या ह्या त्रिकोणाच्या ह्याच्यावरून सुद्धा तुम्हाला काय करता येतं, त्याला सांगता येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता हाही प्रश्न अगदी सोपा आहे, मला तर असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न सोडवायला पाहिजे, मी सांगायला सुद्धा नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय झालं बघा, हे कसं डायरेक्शन आहे अशा पद्धतीने हे काय झालं इथं, म्हणजे हे इकडं बघितलं आहे थोडक्यात. ठीक आहे, इकडच्या बाजूला आरसा ठेवून बघितलं आहे, मग याला सुद्धा आरसा इकडच्या बाजूने ठेवा ना. म्हणजे ही रेषा अशी तर कशी दिसेल अशी, त्याच्यानंतर हा तुमचा अशा पद्धतीने दिसेल आणि हा असा दिसेल. मग असा पर्याय कुठला आहे बघा, तर तुम्हाला दिसतो पर्याय क्रमांक 4, म्हणून पर्याय 4 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळत पुढच्या प्रश्नाकडं. हाही प्रश्न अगदी सोपा आहे, फक्त बाणांची दिशा लक्षात घ्यायची. हा इकडे तर हा इकडे, हा इकडे तर आपला कुठं असला पाहिजे खालच्या बाजूनं, हा बाण इकडे तर हा उजवीकडे. मग आता आपला खाली आहे तर हा कुठं असेल वरच्या बाजूला, हा खाली आहे हा डावीकडे तर हा उजवीकडे, मग हा आपला खाली आहे तर हा कुठं असेल वरच्या बाजूला असेल. अशा पर्याय बघा कोणता आहे, तर मला वाटतं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने अगदी सोपा सोडवता येईल असा प्रश्न हा तुम्हाला दिसला असेल. पुढचा प्रश्न. आता ह्या प्रश्नामध्ये बघा बरं काय झालेलं आहे, तर याही प्रश्नात आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आपलं उत्तर आपल्याला काढता येणार आहे. कसं पहा, या ठिकाणी हा जो झेंडा आहे की नाही, हा झेंडा, आता याला झेंडा म्हणूयात आपण थोडा वेळ. ठीक आहे, हा झेंडा बघा बरं कसा झाला आहे, हाच इथं काय झाला आहे आडव्या रेषेला आला आहे आणि तयार झाला आहे. मग आता हा झेंडा या ठिकाणी तुमचा कसा आहे तर आडव्या रेषेला, मग आपला तयार होणारा झेंडा हा उभ्या रेषेला असेल. मग उभ्या रेषेला असणारा झेंडा कुठला आहे तर पर्याय हा एक राहतो आणि हा एक, हे तर 200% काय झाले कटले, कारण ते आडव्या रेषेला आहेत. मग आता उभ्या रेषेला आहे मित्रांनो, परंतु उभ्या रेषेला सुद्धा इकडचा बघा कुठल्या बाजूवरून कुठल्या बाजूवर गेला आहे, म्हणजे डाव्या बाजूला आहे तर इकडं काय झालेलं आहे वर गेलेला आहे, म्हणजे उजव्या बाजू. म्हणजे हा जरी झेंडा फिरवला असता तर तो असा झाला असता. ठीक आहे, परंतु तो गेला आहे त्याच्या उलट्या दिशेला, विरुद्ध दिशेला. मग आपला सुद्धा उलट्या दिशेला गेला पाहिजे ना, म्हणजे हा जर आपण उभा फिरवला तर तो काय होईल अशा पद्धतीनं होईल. मग आपल्याला अशा पद्धतीचं चालेल का नाही, आपल्याला इकडचाच लागणार आहे. म्हणून आपण काय करणार की हा जो पर्याय आहे याच्यातला पर्याय क्रमांक 2 तो तुम्हाला जास्त सुटेबल वाटणारा असणार आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 21-22ची प्रश्नपत्रिका सुरू होते पहा. तर 21-22च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 63 आपण सुरू करतोय. याच्यात सुद्धा तुम्ही अगदी हे बघू शकताय, म्हणजे काय म्हणू शकतो आपण की आरशातल्या प्रतिमा, पाण्यातल्या प्रतिमा, ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे हा. आता बघा की ह्या आकृतीला तुम्ही पाण्यात बघितलं तर हीच दिसेल पहा, दुसरी आकृती तुम्हाला दिसून येते. म्हणजे बघा ना याची पायाची जी दिशा आहे म्हणा किंवा हा जो भाग आहे तो इकडच्याच बाजूला, मग याचं आपल्याला पाण्यातलं प्रतिबिंब बघायचं आहे, म्हणजे तो काय होणार आहे गोलच येणार आहे. ठीक आहे, उभी रेषी येणारच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढं आपल्याला जाऊन अजून काय करावं लागणार आहे तर व्यवस्थित पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का की हा जो आहे तो काय कसा होणार आहे या दिशेला, आता हा वरती आहे. ठीक आहे, तर मग या ठिकाणी हा असा येणार आहे. ठीक आहे, तुमचा अशा पद्धतीचा ठीक आहे, इथं एकच कॉर्नर आहे ना, मग या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमचा हा कॉर्नर असेल, हा कॉर्नर तुमचा असा गेलेला असेल आणि खाली हा जो आहे या दिशा त्याची तीच असणार आहे लक्षात घ्या. ठीक आहे, खालच्या दिशेला जाणार आहे हा, फक्त म्हणजे बाजू तीच असणार आहे, दिशा फक्त त्याची काय होणार आहे थोडीशी बदलणार आहे. ठीक आहे, एक मिनिट हा, इथं सुद्धा थोडंसं कन्फ्युजन आहे, का वरच्या दिशेला पाहिजे असा. ठीक आहे, आणि हे जे आहे खालचं ते या दिशेला
आणि हे सुद्धा बघा असं, आणि इथं आता इथं काय आलं आहे, खालच्या दिशेला आलं आहे की नाही, मग असं खालच्या दिशेला. मग असा दिसणारा पर्याय बघा तुम्हाला कुठं दिसतो आहे. तर या ठिकाणी जस्ट मिनिट, अजून एक काहीतरी गोंधळ आहेच ह्याचा थोडासा. ठीक आहे, कसा सोडवणार पहा, 1 मिनिट. पहा इथं काय मिस्टेक झाली आपली. तर हे जे आहे ना, ह्याचं डायरेक्शन चुकले. म्हणजे जशाच तसं आपल्याला दिसायला पाहिजे ना. हा आता कुठे बघा, इकडच्या बाजूला आणि तिकडच्या बाजूला. पण इथं वरती म्हणल्यावर हा कुठे जायला पाहिजे होता, असा खाली जायला पाहिजे होता. ठीक आहे, आणि हा कुठे बघा, हा खालच्या म्हणजे ह्याच्या विरुद्ध दिशेला म्हणूया थोडा वेळ. ठीक आहे, आपण मग हा कुठल्या दिशेला जायला पाहिजे, अशा पद्धतीनं. ठीक आहे, अगदी कॉर्नर तसा नाही येणार, परंतु अशा पद्धतीनं आपण घेऊयात त्याला. ठीक आहे, आता हा बघा, हा जो दुसरा आहे तो वरच्या दिशेला आहे, म्हणजे हा इकडं खालच्या दिशेला जाईल. आणि हा जो दिसतोय तुम्हाला, हा असा खाली आहे, म्हणजे तुम्हाला कुठं दिसणार आहे, असा वरती दिसणार. मग असा पर्याय तुम्हाला कोणता वाटतो? तर पर्याय एक तर तसा 100% दिसतोय. कारण बाकीच्यांचं बघा, आता 2 पण तसाच आहे, परंतु 2मध्ये आणि 1मध्ये आता जर व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व केलं मित्रांनो, तर 2 आणि 1मध्ये काय फरक दिसतो, तेवढासा फरक दिसत नाही. फक्त हे जी हाताची जी लांबी आहे ना, ह्याची थोडीशी कशी वाटते, जास्त वाटते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा जास्त सुटेबल वाटतो. आणि जी उत्तरसूची आहे त्याच्यातसुद्धा पर्याय क्रमांक 1 हाच दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 64 आहे 21-22च्या प्रश्नपत्रिकेतला. प्रश्न असा आहे, एक चौकोन आणि चौकोनाच्या असा कॉर्नरला म्हणजे कर्ण दिशेला काय आहे, लंब किंवा दंडगोल म्हणूयात आपण. ठीक आहे, तो दिला आहे. आणि त्यानं पुन्हा आपली दिशा कशी बदलली आहे बघा. तो काय झाला, या दिशेला गेला आहे, म्हणजे तो असा गेला पुन्हा. ठीक आहे, म्हणजे किती डिग्रीमध्ये फिरला आहे, 90 डिग्रीमध्ये फिरला आहे, कारण कॉर्नर टू कॉर्नर गेला आहे ना. ठीक आहे, मग आता आपल्या उत्तर आकृतीत सुद्धा काय झाले पाहिजे, तशाच पद्धतीचे बदल झाले पाहिजेत. पण लक्षात घ्या, मूळ आकृतीत बदल झाला आहे का, तर हो असंही म्हणू शकतो, नाही असंही आपण म्हणू शकतो. परंतु सगळ्यात साधी सोपी गोष्ट ही आहे याची आरशातील प्रतिमा. संपला विषय. मग याची आरशातील प्रतिमा म्हणजे हा दंड तर येणारच आहे, चौकोन तुमचा इथं येणारच आहे. आता हे जे हे जो बाण आहे तो असा जाईल, आणि हा गोल शून्य जो आपला वर्तुळ आहे तो या ठिकाणी. मग अशा पद्धतीची आकृती पहा कोणती दिसते तुम्हाला. तर तुम्हाला 2 आकृत्या दिसतात बाणाच्या दिशेवरून बघितलं तर. पण या ठिकाणी फक्त काय केलं, ह्या वर्तुळाची वर्तुळ आणि चौकोनाची दिशा जागा फक्त बदललेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे एकदम योग्य असं उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. हा प्रश्न जरासा क्लिष्ट वाटतो मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यात काय केलं हे आपण समजून घेऊयात. कारण काय होतं आहे, इथं बघा, ह्या स्वस्तिकची दिशा ना ती या दिशेनं आहे. ठीक आहे, तर इथं काय झालं, इकडच्या दिशेने. मग आता हा जो स्वस्तिक आहे थोडा वेळ आपण असं पकडूयात, तर आपल्या उत्तरातला असा गेला पाहिजे. म्हणजे पर्याय 3 आणि 4 2 तर 100% काय झाले, ड्रॉप झाले. आता राहिले आपली पर्याय 1 आणि पर्याय 4. तर हे दोन्हीही पर्याय अगदी सेम आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बाणांची दिशा चेक करा किंवा त्या स्वस्तिकची दिशा चेक करा, त्याच्या बाजूंची त्याचे जे कॉर्नर आहे त्या कॉर्नरची दिशा चेक करा, तुम्हाला हे दोन्ही पर्याय सेम वाटतात. त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. ठीक आहे, पण माझं असं म्हणणं आहे की त्यांना काय करायला पाहिजे होतं की एका कोणाची तरी दिशा बदलायला पाहिजे. जसं आता इथं बघा तुम्ही, या ठिकाणी बघा दुसऱ्या पर्यायामध्ये हा बाण जर बाहेरच्या दिशेने तर त्याच्या विरुद्ध बाजूचा म्हणजे त्या 2 रेषाखंडामुळे तयार झालेला जो मधला आहे की नाही, तो सुद्धा काय झाला आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला गेला आहे. जर आत असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूचा आतच आलेला आहे. तसं पर्याय क्रमांक 1 आणि जर 4मध्ये बघितलं तुम्ही तर अगदी बघा, जसं आता या दोघांचा इथं आला संबंध. ठीक आहे, तर याचा हा बाहेर आहे की नाही, तर याचा सुद्धा बाहेरच आहे. ठीक आहे, याचा बघा, याचा आत आला आहे, तर याचा सुद्धा कसा आहे, याचा इथला ना, तर तो सुद्धा आत आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांच्यामध्ये काहीही बदल 1 आणि 4मध्ये दिसत नाही, परंतु त्यांना 4 हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे माझ्या माहितीचं इथं काहीतरी त्यांना चेंज करायला हवा होता. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न अगदी सोपा, उत्तर काढू शकाल. 2चे किती झाले बघा बरं, इथं 4 झाले. मग या ठिकाणी 4 आहेत, तर 4चे किती होतील, 8 होतील. आणि बघण्यावरूनच दिसतंय की हे 100% 8 तर नाहीत, म्हणजे पर्याय 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. 22-23चा हा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूयात आता आपण. तर आता इथं काय गंमत झाली बघा, इथं सर्वात बाहेर तुम्हाला षटकोन दिसतोय. सर्वात बाहेर कोण आहे, षटकोन आहे. आणि तोच षटकोन दुसऱ्या आकृतीमध्ये सर्वात आत आला आहे. म्हणजे सर्वात मोठी आकृती ही सर्वात लहान आकृतीचं स्वरूप घेणार आहे. मग आता याच्यात सगळ्यात बाहेर तुम्हाला कोण दिसतोय, चौरस दिसतोय. तो चौरस सगळ्यात आत जाणार आहे. म्हणजे सगळ्यात आतमध्ये इथं वर्तुळ कटला, हा सुद्धा इथं कटून जातो. पुढं अजून एक ऑब्झर्वेशन बघा, गोल सगळ्यात आतमध्ये काय बघा बरं, गोल आहे.
आणि तो गोल सगळ्यात बाहेर गेला. मग इथं सगळ्यात आतमध्ये काय बघा, गोल आहे, तो वर्तुळ आहे, तो सगळ्यात बाहेर गेला पाहिजे. मग सगळ्यात बाहेर बघा दोघांमध्ये याच्यामध्ये काय गंमत झाली, हा तर नाही येणार कारण सगळ्यात बाहेर चौरस आहे. म्हणून हा पर्याय क्रमांक 2 एकदम सुटेबल बसणारा पर्याय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 आहे आणि हा प्रश्न आहे 2022-23 मधला शेवटचा. हाही प्रश्न बघा कसा आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. अशा जर 4 कॉर्नरमध्ये 4 गोष्टी आल्या तर त्याला शक्यतो घटीवत प्रतिघटीवत दिशेनं फिरवून पाहायचं जेणेकरून उत्तर पटकन सापडतं. आता इथं बघा, हा जो सर्कल होता तो काय झाला बघा बरं, एकानं पुढं सरकला. हा जो इथं जो हे जे फूल आहे ते फूल काय झालं, एकनं पुढं सरकलं. नंतर इथं जो फूल इथं आलं समजा, तर हा जो चौकोन दिसतोय, चौकोन आणि चौकोन एकत्र असणार ती आकृती पुन्हा वरती सरकली आणि पुन्हा हे जे आहे तो स्टार याची जागा घेऊ लागला. म्हणजे काय झालं तर गतिवत दिशेनं काय झाले, जशास तसं आपली जागा प्रत्येकानं बदललेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मग ह्याची जागा बदलून घ्या. म्हणजे हे जे फूल आहे ते इथं येणार आहे, फूल या ठिकाणी आलं पहा. म्हणजे आता हा पर्याय कटला त्याच्यातून. ठीक आहे, हा पण कटला. त्याच्यानंतर ही जी टॅबलेट दिसते की नाही गोळी, ती गोळी काय झाली इथं येणार आहे. या ठिकाणी बघा हा पर्याय कटला, म्हणजे राहिला पर्याय क्रमांक 3. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता आहात. पुढं आता जाऊयात आपण 2023-24च्या प्रश्नपत्रिकेकडे. प्रश्न क्रमांक 76 काय म्हणतोय पहा. चला, तर या ठिकाणी कशी आकृती तयार झाली बघा. जो सर्वात आतमध्ये जो सर्कल आहे तो सर्वात बाहेर गेलाय, म्हणजे सर्वात आतली आकृती सर्वात बाहेर. मग इथं सर्वात आत काय आहे, चौकोन आहे, तो चौकोन सगळ्यात बाहेर गेला पाहिजे हे आधी नक्की करा. मग सगळ्यात बाहेर चौकोन आहे अशा आकृत्या कुठल्यात पहा. आता या ठिकाणी हा तर कटणार आहे, हा पण कटणार आहे. ठीक आहे, हे 2 जिवंत आहेत सध्या. त्याच्यानंतर इथं बघा बरं छोटे ट्रायंगल्स होते, ते काय झालेत, पॉईंट्स झालेत. मग आता तुम्हाला पॉईंट्स दिलेत, मग ते काय झाले पाहिजे, ट्रायंगल्स. म्हणजे हे 2 पर्याय शिल्लक राहतात, त्याच्यातून हा पण कटवता येतो. कशाला ठेवताय, जास्त विचार करत बसायची गरज नाही. एका ह्याच्यावरून सुद्धा तुमचं उत्तर निघून जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. आत्ताच सांगितल्याप्रमाणे की असे जर 4 कॉर्नर वगैरे आले तर घटीवत प्रतिघटीवत पद्धतीने चला. तर बघा हे काय झालं आहे, इथं गेलं आहे. नंतर हा ट्रायंगल काय झाला आहे, इथं आला आहे. नंतर हे जे चौकोन होता तो चौकोन पुढं गेला आणि इथं आला. आणि हा जो षटकोन आहे तो इथं आला आहे बघा. म्हणजे घटीवत दिशेनं प्रत्येकाने आपली जागा बदलली आहे 90 अंशात. ठीक आहे. मग आता इथं हा जो सर्कल आहे तो इथं जाणार आहे. हा जो तुमचा त्रिकोण दिसतोय तो त्रिकोण इथं येणार आहे. नंतर या ठिकाणी षटकोन तुमचा जो जसा आहे तसा षटकोन आणि इथं चौकोनाला चौकोन आतमधला एक चौकोन, अशा पद्धतीची आकृती. मग कुठली आकृती बसते पहा. ही तर बसणार नाही, ही तर बसणार नाही. आता ह्या दोघांमध्ये आता हे कसे आहे बघा, त्रिकोणाचे हे जरा वेगळे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडं, प्रश्न क्रमांक 78 शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला. आता इथं सुद्धा हा प्रश्न अगदी सोपा आहे. बघा काय झाले, सर्वात बाहेर दोन ज्या आकृत्या तुम्हाला बाहेर दिसतात की नाही, त्या इकडे गेले की ती एक झाली. आणि जी आतमध्ये आकृती ज्याला आपण वर्तुळ म्हणूयात, त्या वर्तुळाचं काय झालं बघा, द्वित्व म्हणजे डबल झाली. म्हणजे तीच आकृती इथं जे आता आहे ती डबल होणार आहे. मग या ठिकाणी आतमध्ये त्रिकोण आहे, तो त्रिकोण काय होणार आहे, डबल होणार आहे हे तर नक्की. त्रिकोणामध्ये त्रिकोण येणार आहे हे तर नक्की. मग हा कटला, हा कटला, तर हे 2 शिल्लक आहेत. मग इथं काय पुन्हा काय गंमत झाली बघा, चेंजेस काय आहेत आकृतीमध्ये. तर या ठिकाणी काय आहे, सगळ्यात आतमध्ये ज्या बाहेर 2 आहेत ना, ती इथं जी आतमध्ये ना त्या बाहेर 2 गेल्या आणि ज्या बाहेर आहेत त्या काय होणार आहे, आतमध्ये जाणार आहे. मग आता बाहेर कोण आहे, चौकोन आहे, तो चौकोन आत जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी चौकोन तुम्हाला सापडणार आहे. मग आतमध्ये चौकोन असणारा पर्याय कुठला आहे बघा, हा तर नाहीच आहे. म्हणजे हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी बरोबर बसणार आहे. त्याचबरोबर याचं सुद्धा आपण बघू शकताय की हा काय झालं, प्रतिघटीवत दिशेने 90 अंशात गेला आहे. ठीक आहे. मग हा सुद्धा प्रतिघटीवत दिशेने इकडे 90 अंशात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. आय होप की या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आले ते प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील. आपल्या मित्रांबरोबर आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला गेल्यानंतर गणितावरचे सुद्धा सगळ्या धड्यावरचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कारण बहुतांशी मुलांचा प्रॉब्लेम हा थोडा गणिताचा असतो. तर गणितावर सुद्धा आलेले सगळे प्रश्न आपल्या प्लेलिस्टमध्ये NMMS मॅथ्स या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.